मंडळी, सध्या मिडल ईस्टमध्ये अमेरिका, इराण, इस्रायल अशा देशांमध्ये युद्ध सुरू आहे. त्यामुळे आखाती देशांना थेट फटका बसला हे तर दिसतच आहे, पण भारतालाही त्याचा अप्रत्यक्ष फटका बसतोय आणि तो खूपच गंभीर आहे. युद्धामुळे आपल्याकडे पेट्रोल डिझेलचा तुटवडा होईल हे सगळ्यांना माहितीच होतं, पण ते होण्याआधीच आपल्याकडे एलपीजीचं संकट आलंय. म्हणजे अभ्यास केला पेट्रोलचा आणि पेपरला आला एलपीजी, असं काहीच झालंय. आणि त्यामुळे एलपीजीच्या किमती तर वाढल्यातच, पण त्याचा पुरवठाही ठप्प झालाय. आता घरगुती सिलेंडरच्या बाबतीत अजून तरी फक्त दरवाढीचाच फटका बसलाय, पण व्यावसायिक सिलेंडर अजिबातच कुठे मिळत नसल्याचं दिसतंय. आणि या सगळ्यामुळे काय झालंय तर ठिकठिकाणच्या मेस, खानावळी आणि छोटे हॉटेल्स बंद झाले आहेत. माझा एक मित्र हिंजवडीमध्ये राहतो. त्याच्या पीजी मालकाने सगळ्यांना एक मेसेज पाठवला, ज्यात त्याने म्हटलंय की हे सिलेंडरचं संकट दूर होईपर्यंत चपात्या आणि नाश्त्याचे पदार्थ मिळणार नाहीत. दुसरा एक मित्र पेठेत एमपीएससीची तयारी करतो. त्याची आहे ती मेस सध्या गॅस नसल्यामुळे बंद झाली. नवी मेस शोधायला गेलं तर त्याही बंदच दिसत आहेत. मेसवर जेवणाऱ्या काही पोरांनी तर हे सगळं लॉकडाऊन सारखं असल्याचं म्हटलंय. सिलेंडर टंचाईचा हॉटेल मालकांना आणि परिणामी या विद्यार्थ्यांना तसेच घरापासून दूर राहणाऱ्या सगळ्यांनाच कसा फटका बसतोय याचाच घेतला सविस्तर आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. म्हणजे सगळ्यात पहिलं तर हे लक्षात घेऊया की एलपीजीचं संकट हे खरं आहे. सरकारमधील कुणीही किंवा अगदी मुख्यमंत्र्यांनी जरी सिलेंडरचा साठा असल्याचं म्हटलं असलं तरी हॉटेल आणि मेस चालकांना सिलेंडर मिळत नाहीये हे तेवढंच खरं आहे. ऑफिशियल मार्गाने सोडा, कितीतरी मेस चालक अगदी ब्लॅकने दुप्पट पैसे देऊनही सिलेंडर घ्यायला तयार आहेत. मात्र तरीही त्यांना सिलेंडर मिळत नसल्याचं दिसतंय. त्यामुळे त्यांना आपली मेस बंद ठेवण्याशिवाय पर्यायच नाही. मित्रांनो, तुम्ही कधी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घरापासून दूर राहिला असाल तर तुम्हाला माहिती असेल की या मेस किंवा खानावळी केवळ जेवण मिळणाऱ्या जागा नसतात, तर त्या आपल्याला बाहेर राहण्यासाठीच आधार ठरतात. मेसच्या जेवणाला दररोज नावं ठेवणारा माणूसही फिरून दुसऱ्या दिवशी तिथंच जातो किंवा एक मेस सोडली तर दुसरी मेस जॉईन करतो. याला कारण म्हणजे आर्थिक गणित. दररोज बाहेर हॉटेलमध्ये जाऊन खाणं किंवा रोजचे वेगळे पैसे देऊन खाणं यामध्ये भरपूर खर्च होतो. विद्यार्थी असताना बाहेर एवढा खर्च करणं कुणालाही परवडणारं नसतं. त्यात रूम भाडं आणि प्रवासासाठीचा खर्च वेगळा. त्यामुळे जेवणावर शक्य तितका माफक खर्च करण्याला विद्यार्थी प्राधान्य देतात आणि याला पर्याय असतो मेस. पण आता तोच पर्याय एक एक करून बंद होताना दिसतोय. अमेरिका इराणच्या युद्धाची झळ आपल्या किचनपर्यंत बसेल असं कुणालाही वाटलं नसेल, पण आता त्या युद्धामुळेच कितीतरी विद्यार्थ्यांवर उपाशी राहण्याची पाळी आली आहे. मेसला एखाद दिवस सुट्टी असली किंवा काही कारणानं मेस 3-4 दिवस बंद असली तरी बाहेर ऍडजस्ट करता येतं. पण आताची परिस्थिती वेगळी आहे. युद्ध कधी थांबणार, त्यानंतर परिस्थिती पूर्ववत कधी होणार आणि युद्ध थांबलं तरी सिलेंडरचा पुरवठा कधी सुरळीत होणार याबाबत कुणालाही कसलीच कल्पना नाहीये. त्यामुळे बाहेरचं तरी किती दिवस खाणार असा प्रश्न आता विद्यार्थ्यांना पडलाय. बरं, मेस नसताना विद्यार्थ्यांना आणि ऑफिस वर्कर्सना छोट्या छोट्या नाश्त्याच्या टपऱ्या, डोसा सेंटर्स, बुर्जीचे गाडे यांचा तरी आधार असायचा. पण आता तर सगळ्यात पहिली कुऱ्हाड यांच्यावरच आली आहे. डोसा, उत्तप्पा, इडली अशा पदार्थांना गॅस जास्त लागतो, त्यामुळे ते तर सगळ्यात आधी बंद झालेत. लांब कशाला, आमच्याच ऑफिसच्या खाली एका गाड्यावर चहा कॉफी दोन्ही मिळायचं. आता त्याने कॉफी बंद केली आणि चहा देखील बहुतेक घरूनच करून आणतोय आणि थर्मासमध्ये ठेवतोय. त्याचाही सेमच प्रॉब्लेम, कमर्शियल गॅस मिळत नाहीये. आणखी एक मित्र ज्यानं घरगुती डबा लावला होता त्याचाही जवळपास सारखाच अनुभव. म्हणजे मला वाटत होतं की घरगुती गॅस सिलेंडर तर मिळतोय, मग ते डबे तरी सुरू असतील, पण तसं नाहीये. घरगुती गॅस सिलेंडरच्या नोंदणीचे नियमही बदललेत. त्यामुळे पहिला सिलेंडर घेतल्यानंतर डायरेक्ट 25 दिवसांनीच नवीन सिलेंडर बुक करू शकता. मग अशा वेळी तो सिलेंडर डब्यांसाठी वापरायचा की आपल्या घरासाठी? उत्तर सोपं आहे. बाकी सगळं सध्या पुण्याच्या अनुषंगाने लिहिलं असलं तरी महाराष्ट्रात सगळीकडे थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती आहे. ज्याही मोठ्या शहरात जिथं शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी बाहेरून आलेले तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात आहेत तिथे सगळीकडेच हे चित्र दिसतंय. रूमवर बडून खाणारेच काय या सगळ्यातून वाचले असतील तेवढंच, पण अशा विद्यार्थ्यांची संख्या अगदीच कमी आहे. बरं, हे तर सगळं झालं विद्यार्थ्यांच्या बाजूने. ज्यांचं हॉटेल मेस बंद राहते त्यांचं काय? आधीच मेसवाले कमी दरामध्ये जेवण देत असतात. त्यांनी एक हिशोब सेट केलेला असतो की बाबा जागेचं भाडं, गॅसचे पैसे, साहित्याचे पैसे असं सगळं जाऊन थोडंफार प्रॉफिट कमावता येईल अशा हिशोबानं ते जेवणाचे रेट ठरवतात. त्यामुळे सिलेंडरचे दर थोडे जरी वाढले तर हे सगळं गणित हलतं. बरं, यावर्षी जानेवारीपासूनच कमर्शियल एलपीजी सिलेंडरचे दर हे टप्प्याटप्प्यानं 300 रुपयांपर्यंत वाढले होते. त्याला कसं बसं मॅनेज करत असतानाच हे एलपीजी क्रायसिस आल्यामुळं आता मेसवाल्यांकडे दुकान बंद करण्याशिवाय पर्यायच उरला नाही. कारण ब्लॅकने सिलेंडर घ्यायचा म्हटलं तर दुप्पट पैसे मोजावे लागणार आणि सगळं बजेट कोलमडणार. बरं, मेस बंद ठेवूनही फायदा नाही, कारण जागेचं भाडं वगैरे तर द्यावंच लागणार. रस्त्यावर नाश्त्याचा गाडा लावण्याचं तेच. 3-4 दिवस जरी गाडा बंद राहिला तरी घरी येणारे पैसे बंदच होतात. चेन रिॲक्शन हा एक प्रकार असतो. एक गोष्ट घडली की त्यामुळे दुसरी घडते आणि मग तिसरी घडते.
मग असं काहीसं हे LPG संकटाचं झालंय. अमेरिकेनं हल्ला केला, हॉर्मुझचा मार्ग बंद झाला, भारताचा गॅस पुरवठा थांबला, LPG मिळेना झाला आणि या सगळ्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांवर उपासमारीची पाळी आली. एका विद्यार्थ्याशी बोलताना तो म्हणाला की हे कोरोना काळात झालं होतं तसंच आहे. लवकरच मेस सुरू झाली नाही तर इतर आणण्यापेक्षा घरी गेलेलं परवडेल. आणि कदाचित असाच विचार बाकीचे विद्यार्थी करत असावेत. बाकी सरकार या बाबतीत काय पावलं उचलते पाहण्याआधी एकदा याची खात्री करून घ्यावी लागेल की सरकारला परिस्थितीचा अंदाज तरी आलाय का. कारण केंद्र सरकार असो वा महाराष्ट्र सरकार दोघंही एकच गोष्ट वारंवार सांगतायत की पुरेसा सिलेंडर साठा उपलब्ध आहे. त्यांना कदाचित रिकाम्या पडलेल्या मेस, हॉटेल बंद आहे अशा पाट्या आणि गॅस पुरवठा केंद्रांच्या बाहेरच्या रांगा दिसत नसाव्यात. इकडे सरकारची परिस्थिती आहे तर तिकडे अमेरिका इराण युद्धही थांबायचं नाव घेत नाहीये. 12व्या दिवशीही इराण काही शरण गेलेलं नाही आणि अमेरिका आणखी जोमानं नवे हल्ले करत आहे. त्यामुळे सध्या तरी आपण हे युद्ध लवकर थांबण्याची आणि परिस्थिती पूर्ववत होण्याची आशाच करू शकतो. बाकी या सगळ्या प्रकाराबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मेस बंद झाली आहे किंवा बंद होण्याच्या मार्गावर आहे का? याबाबत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.